राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघावर टीका केली आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघावरून राहुल गांधी यांनी आता आरोप केलेले आहेत। मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील मतदार यादीमध्ये 5 महिन्यांमध्ये 8% वाढ झाल्याचं त्यांनी म्हटलंय। तर काही बूथवर 20 ते 50% वाढ झाल्याचं त्यांनी म्हटलंय। तर काही अनोळखी मतदारांची नोंद करण्यात आली आणि निवडणूक आयोग या संदर्भात गप्प का आहे असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला। तर पाहूयात राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये काय म्हणालेत। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये मतदार यादीमध्ये फक्त 5 महिन्यांमध्ये 8% वाढ झाली आहे। तर काही बूथवर 20 ते 50% वाढ झाली असं राहुल गांधींनी म्हटलंय। बीएलओनी अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याची नोंद करण्यात आली आहे। तर मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये माध्यमांनी पडताळणी केलेल्या पत्त्याशिवाय हजारो मतदारांना उघड केलाय। निवडणूक आयोग हा गप्प का आहे या संदर्भात असा सवाल राहुल गांधी यांनी केला। तर हे सगळं काही वेगळे दोष नाही आहेत, ही मतचोरी आहे असा स्पष्टपणे राहुल गांधी यांनी म्हटलं। तर आम्ही मशीन रेडेबल डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेजची मागणी करतोय। आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघाला घेऊन राहुल गांधी यांनी अत्यंत गंभीर असे आरोप केलेले आहेत। काही महिन्यांच्या कालावधीमध्येच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघामध्ये मतदारांची टक्केवारी वाढते कशी या टक्केवारीबाबत राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे। अतुल लोंढे काँग्रेसचे प्रवक्ते यावेळी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। अतुलजी, स्वागत आपलं जय महाराष्ट्रावर। राहुल गांधींनी हे जे आरोप केलेत त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? यात तथ्य असू शकेल का? तथ्य आहे आणि तथ्य आहे म्हणून आम्ही बोलतो आहे आणि सरकार आपल्या जबाबदारीपासून निवडणूक आयोग पळत आहे हे पण तेवढंच खरं आहे। माझं ट्विट आहे, त्या ट्विटमध्ये मी पुराव्यानिशी सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहे। बीएलओ रिपोर्ट जो आहे तो द्यायला नकार दिलेला आहे। तुम्ही मशीन रिडेबल इलेक्ट्रल वोटर लिस्ट जी आहे ती द्यायला तयार नाही। तुम्ही 5 वाजता नंतरचे फुटेज द्यायला तयार नाही आहे। कोर्टाने जेव्हा सगळं हे द्यायला सांगितलं त्यावेळेस तुम्ही कायदा बदलला। इतक्या स्पष्टपणे तुम्ही पळता आहात सगळ्या गोष्टीपासून, म्हणजे चोरी झालेली आहे वोटची हे स्पष्ट आहे। आता मी जे ट्विट केलेलं आहे त्या ट्विटमध्ये माहिती अधिकारामध्ये आम्ही माहिती मागितली, कुठलीच माहिती देण्याला नकार देतात की आम्हाला हे माहिती देता येत नाही, असं कारण आहे तसं कारण आहे। माहिती अधिकारामध्ये कशासाठी आला होता तो की सरकारवर सामान्य माणसाचा अंकुश राहावा, सामान्य माणसाला योग्य ती माहिती व्हावी। आता ही सगळी माहिती प्रत्येक गोष्टीमध्ये दाबण्यात येत आहे। जेव्हा स्पष्टपणे बीएलओ रिपोर्ट हा बीएलओच्या ऍपवर सुद्धा अपडेट होत असतो आणि ऑफलाईन सुद्धा रिपोर्ट तयार होत असतो, पण निवडणूक आयोग जिल्हा माहिती अधिकारी सांगतो की नाही, ऑफलाईन रिपोर्ट आमच्याकडे अवेलेबल नाही। असं का? नक्कीच अतुल लोंढे, पण यंदाच असं होतंय, असं का झालं? आणि खरं तर एवढी मागणी करून सुद्धा खरं तर जेव्हा लोकसभा आणि नंतर विधानसभेचे निकाल लागले होते तेव्हा सुद्धा सगळ्या विरोधी पक्षांनी हीच मागणी केली होती की फुटेज जे आहे ते फुटेज जारी करा, तसंच मतदार याद्यांसंदर्भातली सगळी माहिती जारी करा। पण निवडणूक आयोगानं या सगळ्याला नकार दिला होता। मात्र काय नेमकं कारण असू शकेल का निवडणूक आयोगच जी आता एवढी महत्त्वाची व्यवस्था राहिलेली आहे तीच आता जबाबदार नाहीये किंवा तीच मिसळली गेली आहे कुठेतरी, तिथेच काहीतरी भ्रष्टाचार होतो असं म्हणायचं आहे तुम्हाला? आता स्पष्टपणे तुम्ही जे बोललात ते खरं आहे। आता निवडणूक आयोगाला आपली स्वायत्तता आणि या देशातली लोकशाही या दोन्हीची जबाबदारी त्यांच्यावर आहे। माहिती द्यायला तुम्ही का नकार देत आहात आणि तुम्ही सतत कायदे का बदलतं सरकार? सुप्रीम कोर्टाने जी कमिटी बनवली होती त्याच्यामध्ये 3 लोक ठेवलेले होते, सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायाधीश, त्याच्यानंतर मुख्य न्यायाधीश, त्याच्यानंतर विरोधी पक्ष नेते आणि पंतप्रधान। तुम्ही कायदा बदलून टाकला, तुमच्याकडे बहुमत आहे म्हणून तुम्ही लोकशाहीची सरळ सरळ गळचेपी करतात। कायदा बदलून तुम्ही एक मंत्री आणला, त्याच्यामध्ये आता नरेंद्र मोदीजी आणि अमित शहा आहेत आणि राहुल गांधी, प्रत्येक गोष्टी ज्या त्या दोघांच्या मताने जाईल। याच्यामध्ये लोकशाही संपवली ना तुम्ही, लोकशाहीचं मतच संपवलं तुम्ही। आणि जेव्हा चंदीगड हायकोर्टाने निर्णय दिला की तुम्ही सीसीटीव्ही फुटेज 5 वाजता नंतरचे आणि मशीन रिडेबल इलेक्ट्रल वोटर लिस्ट द्यावी, म्हणजे त्यामध्ये फोटो असतो, माहिती असते सगळी, तुम्ही लपवता का आहात? तुम्ही देत का नाही आहे?
जर तुम्ही म्हणता की आम्ही आरोप करतो, वास्तविक पाहता आम्ही वस्तुस्थिती समोर ठेवत आहे, तर तुम्ही तुमचं सिद्ध करा ना, खोटं ठरवा ना आम्हाला. हे लोकांच्या नजरेमध्ये आणून शेवटी लोकांच्या न्यायालयात आम्हाला जावं लागत आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही लोकांसमोर ही खरी माहिती ठेवत आहोत की तुम्हाला पाहिजे असलेलं सरकार हे सरकार नाही, हे मताची चोरी करून आलेलं सरकार आहे. नक्कीच अतुलजी, तुम्ही असेच आमच्याबरोबर जोडले गेलेले राहा. आमच्याबरोबर आता भाजपचे राम कदम जोडले गेलेले आहेत. राम कदम, आपलं स्वागत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर. हा जो आरोप मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघावर करण्यात येतोय आणि अचानक एवढे मतदार कसे वाढले, अगदी 8% वाढलेले आहेत, तेही अवघी काही महिन्यांच्या कालावधीमध्ये, राहुल गांधींनी असा आरोप केला. तुमची प्रतिक्रिया काय यावर? नाही, या बाबतीमध्ये स्वतः आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अगदी 2009 पासून ते 2024 पर्यंत विधानसभा लोकसभा आपण जर पाहिल्या तर साधारणतः 8 निवडणुका झाल्या आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये किती टक्के आकडे वाढले, कसे वाढले, कुठे वाढले याचा लेखाजोखा दिलाय. मग ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस वाढले, त्यावेळेचं मतदान शेवटच्या 2 तासात वाढलेलं आहे. किती तरुण मतदारांनी नावं नोंदवली तेही दिलेलं आहे. एवढं सगळं दिल्याच्या नंतर पण लोकांना भ्रमित करण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. जसं लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी खोटं सगळ्यांना सांगितलं. राम कदम, राहुल गांधींचा उल्लेख या विशिष्ट कालावधीच्या दरम्यानचा आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की काही महिन्यांमध्ये 4 ते 5 महिन्यांमध्ये हे मतदार वाढलेले आहेत. आणि काय सांगाल या सगळ्याबद्दल आणि मुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघाबद्दल त्यांनी का उद्देशून हे म्हटलं असावं? ऐका, माननीय मुख्यमंत्र्यांवर आरोप केले की ती माध्यमांची बातमी होते, तर त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलं, मुद्दा क्रमांक 1. आणि दुसरा मुद्दा, 5-6 महिने नाही, शेवटच्या 15 दिवसात आणि शेवटच्या 1 महिन्यात किती मतदार कुठल्या मतदारसंघात आणि भारतभरात कसे कसे वाढले हे देवेंद्रजींनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. आपण ते ऐकली असेल पत्रकार परिषद. एकदा दाखवा बरं आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना आणि कळू द्या राहुल गांधी आणि काँग्रेस कंपनी किती खोटारडे आहेत. तर पराभव स्वीकारायचा असतो. पराभव झाल्याच्या नंतर रडत बसायचं नसतं, लढण्याची भूमिका ठेवायची असते. लोकसभेत आम्ही पराभूत झालो, आम्ही रडलो नाही, आम्ही लढलो आणि म्हणून विधानसभेमध्ये दणक्यामध्ये निवडून आलो. नक्कीच राम कदम, हे जे तुम्ही म्हणताय की लोकसभेत थोडं तितकंसं यश आलं नव्हतं, अतुल लोंढे तुम्हाला काय म्हणायचं आहे? कारण लोकसभेत यश नाही आलं आणि मग विधानसभेत इतकं यश कसं काय आलं? मला एक गोष्ट कळत नाही की आम्ही निवडणूक आयोगावर आरोप केल्यानंतर निवडणूक आयोगाची बाजू मांडायला देवेंद्र फडणवीस काय येतात. यांनी आम्हाला, माझं राम कदम साहेबांना विनंती आहे, फार मोठे नेते आहेत ते महाराष्ट्राचे, त्यांना विनंती आहे की मशीन रिडेबल लिस्ट देऊन टाका आणि 5 वाजतानंतर ते फुटेज देऊन टाका, सीसीटीव्ही फुटेज. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. का पळताय निवडणूक आयोग? आणि निवडणूक आयोगाची बाजू बीजेपी मांडण्यासाठी बीजेपी काय प्रवक्ता आहे का निवडणूक आयोगाचा? का त्यांना शिल्ड करतात आहे? का त्यांना तुम्ही मदत करतात? द्या ना तुम्ही आम्हाला खोटं ठरवा ना. तुम्ही लिस्ट देऊन टाका, मशीन रिडेबल लिस्ट देऊन टाका, वोटर लिस्ट. कारण मशीन रिडेबल अगदी बरोबर. अतुल लोंढेजी, तुम्हाला थोडंसं थांबवतंय. राम कदम, काय सांगाल या मुद्द्यावर? कारण देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा या सगळ्या संदर्भातले आरोप झाले होते, का मतदार वाढले अचानक किंवा का लिस्ट देता येत नाहीये, देशभरात कसं काय एवढं घवघवीत यश मिळालं, याबद्दल जेव्हा सगळे आरोप होत होते विरोधी पक्षांकडून, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी पुढे येऊन मतदार, तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे सगळं मांडला होता, सगळा लेखाजोखा मांडला होता, कसे मतदार वाढले, कुठे झाले, किती तरुण मतदार ऍड झाले. मात्र निवडणूक आयोग का बोलत नाही या सगळ्या संदर्भात? अजूनही गप्प काय? त्यामुळे शंकेला वाव आहे. इतर प्रवक्त्यांच्या तुलनेमध्ये अभ्यासू आहेत आणि नेहमी व्यवस्थित मुद्देसूद बाजू मांडतात. आता त्यांना माहित आहे चांगलं की निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, ती कुठल्या पक्षाच्या प्रभावाखाली काम नाही करत. तर त्याच्यामुळे उगाच ज्याला कुठल्याही प्रकारचा आधार नाही असे तुम्ही आरोप करा. आणि तुम्हाला निवडणूक आयोग देत नाही, जा ना कोर्टात. कुणी अडवलं तुम्हाला? निवडणूक आयोगाकडे मागता ना का पक्षाकडे मागता? आमच्या तो सरकारचा अधिकार नाहीये तुम्हाला काही माहिती हवी असेल तर द्यायचा. आणि निवडणूक आयोगाने संपूर्ण या प्रकरणामध्ये एकदा नाही, 2-2दा 3-3दा पत्रकार परिषद घेतली. अजून किती वेळा घ्यायची? तर त्याच्यामुळे निवडणूक आयोगाचा मी प्रवक्ता नाही. निवडणूक आयोगावर काही आक्षेप असतील तर काँग्रेसनं जावं कोर्टात. त्याला कोर्टात नाही जायचंय, त्याला कॅमेऱ्याच्या समोर रडायचंय, लोकांमध्ये गैरसमज पसरवायचे. अरे महाराष्ट्रातल्या बहिणींनी भरभरून मतदान देवाभावना केलं, हे तुमच्या पोटात दुखत असेल म्हणून आता पुन्हा तुम्ही कन्फ्युजन निर्माण करण्यासाठी त्यांच्या मतदारसंघावर जाल. त्यांच्या मतदारसंघात नव्हे,
पूर्ण महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची ओळख ही देव माणूस म्हणून आहे. 2014 ते 19 ला केलेलं काम आणि 19 नंतर 2.5 वर्ष केलेलं विरोधी पक्ष नेतेपद हे काम महाराष्ट्रानं कौतुक केलंय. तर त्याच्यामुळे जी जबाबदारी मिळेल जनतेसाठी झोकून देणं ही देवाभावांची प्रवृत्ती आहे, स्वभाव आहे. तर त्याच्यामुळे राहुल गांधी म्हणजे मी असं म्हणणार नाही कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, पण हे उदाहरण की ही म्हण या ठिकाणी तंतोतंत लागू होते. राहुल गांधी आता रडके झालेत, दर 2 दिवसाला रडगाणं वाजवत असतात. त्यांनी खुल्या दिलानं पराभव स्वीकारावा, चिंतन करावं, त्याचा अधिक फायदा त्यांना होईल. नक्कीच. अतुल लोंढे, राम कदमांचं हे म्हणणं आहे की पराभव पचत नाहीये आणि म्हणून रड्याची भूमिका घेतली जाते विरोधी पक्षातर्फे. काय सांगाल याबाबत? नाही, हे सगळं राम कदम एवढे ज्येष्ठ नेते असताना एवढ्या मोगमपणे उत्तर जर ते देत असतील तर महाराष्ट्राची जनता काही खोळी नाही आहे. त्यांनी दाखवावं की निवडणूक आयोगाने आम्हाला कोणते उत्तर दिलेले आहेत. आणि त्यांनी नक्कीच, तुम्ही निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद कोणती झाली होती या संदर्भात, की पत्रकार परिषद सोबत त्याचं तुम्ही लाईव्ह प्रसारण जे आहे ते तुमच्या याच्यावरून करावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आणि निवडणूक आयोग किती खोटारडा आहे आणि निवडणूक आयोग किती दबावात काम करतं हे सुद्धा त्याच्यातनं स्पष्ट होऊन जाईल. आतापर्यंत राम कदम यांना म्हटलं होतं की तुम्ही देऊन टाका ना मला मशीन रिडेबल वोटर लिस्ट, तुम्ही देऊन टाका ना सीसीटीव्ही फुटेज, सगळं समोर येऊन जाईल. पण ते करायला तयार नाही आहे. याच्यातून स्पष्टपणे गोष्ट समोर येते की आपल्याला लपवायचं आहे आणि आपल्याला खोटं बोलायचं आहे, आपल्याला लोकशाही अडचणीत आणायची आहे. मी मधात बोललो नाही. आम्ही कोर्टामध्ये सुद्धा आहोत. कोर्टामध्ये सुद्धा तुम्ही कशा पद्धतीनं चालबाजी करत आहात हे सुद्धा आम्ही पाहिलेलं आहे. कोर्टानं निर्णय दिला की तुम्ही हे सगळे फुटेज दिले पाहिजे, त्यानंतर तुम्ही कायदे बदलले. तर हे सगळं लोकांसमोर आहे, जे सत्य आहे ते बोलून आलो आम्ही, त्याच्यामुळे झोमत आहेत. तर सत्य परिस्थिती जी आहे ती आहे. नक्कीच अतुल लोंढे, धन्यवाद. राम कदम, धन्यवाद. तुम्ही आलात आणि जय महाराष्ट्रावर आपली मतं मांडलीत त्याबद्दल.